छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. सुलेखा जितक्या लवकर हातात येईल तितक्या लवकर काळ काय आणि गोरं काय ते डोळ्यासमोर येईल. आदी आणि शुभ्राला ना बऱ्याच दिवसामध्ये म्हणावं तसं एकांत मिळालं नाहीये आणि मी इथे असलो तर तरी टेन्शन येईल ना उगाच. तुला जायचंय ना ठीक आहे जातो. उगाच ना मी आई बाबांना सांगितलं. तुम्हाला जायचंय तर जा पण शुभ्राला इथेच राहू दे. मी आपलं आपलं म्हणून काय होणार आहे म्हणा. दोन्ही घरांनी कायम परकच मानलं मला. आज घरात इतकी शांतता कशी आहे? सगळे वसईला गेलेत. आईच्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न आहे म्हणून. काही खास प्लॅन? काही नाही गप्पा मारूया. थांबताय? नाही नको. अहो नो प्रॉब्लेम. हवं तर आपण ड्रिंक्स आणू. मी नाही घेणार पण मी ज्यूसची कंपनी देईन ना तुम्हाला. नो थँक्स. का? पार्वती समोर श्रीरंगनं कधीही मद्यपान केलं नाही. मग आज कसं करू? आणि खरं तर मी हल्ली ड्रिंक्स घेणं सोडून दिलंय. हल्ली पिऊ घरात असते. लहान मुलं अनुकरणातून बरंच काही शिकत असतात. त्या दोघी नव्हत्या तेव्हा मनाचा एकटेपणा घालवण्यासाठी ड्रिंक्स ही पळवाट शोधली होती मी. पण आता स्वतःपासून पळावंसं नाही वाटत मला. बरं निघू? अहो बसा ना थोडा वेळ. अगदी लगेच निघताय? उद्या सकाळी लवकर 5 निघायचंय. 5 हां, पियूच्या शाळेच्या काही फॉर्मॅलिटीज पेंडिंग आहेत त्या कम्प्लीट करायच्या आहेत. हो पिऊ म्हणत होती. चला बाबा आय एम रेडी. निघायचं? चला. ओके एन्जॉय युअरसेल्फ बोथ ऑफ यू. थँक्यू. बाय. 5 आलीस की फोन कर. नक्की करेन. बाय बाय. चला. मी त्यांना थांबायला सांगितलं हे खटकलं नाही ना तुला? 5 जायचं नसतं तरी आज ते थांबले नसते. कशावरून? हॅलो. हा बोल. हा मिळत नाही म्हणजे? हा
कोण होता पण? पोलीस आहोत ना? दिवस रात्र एक करा तिले शोधून काढा. मले परत नाही हा शब्द ऐकायचा नाहीये. मले माझ्या समोर सुलेखा राऊत पाहिजे बास. हा. लई नाचवते पोलिसांले ही सुलेखा. किती दिवस नाचवल. पोलिसांच्या हाती लागल्यावर काय होईल हे अजून माहिती नाही तिले. तीच हिम्मत, तीच धमक, तीच जिद्द पुन्हा एकदा बघतीये. म्हणजे विक्रांत भोसले माझा भाऊ. आकाश पाताळ एक केलं होतं त्याने तिला पकडण्यासाठी. आंधळ्यासारखा मागे लागला होता तिच्या. पण वाटेत येणाऱ्याला पद्धतशीरपणे बाजूला करते सुलेखा. तुम्हाला काय माहित? शिष्या होती ती माझी, योगाची. त्यामुळे काही गोष्टी मला माहिती आहेत. कोणत्या गोष्टी? ज्याची झलक मी तुम्हाला काही दिवसांपूर्वी दाखवली होती वजलवार. फरक इतकाच आहे, काही जण हातातल्या हत्यार हे रक्षणासाठी बाळगतात, तर काही जण फक्त वार करण्यासाठी वापरतात. काय करल ती? वजलवार तुमच्या कायद्याची शक्ती आणि तिच्या शक्तीचे कायदे या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे तुमच्या कायद्याच्या आड येणाऱ्यांना तुम्ही काय करता? जन्मभर अद्दल घडल अशी शिक्षा करतो. करेक्ट. फरक इथेच आहे, तुमच्या शिक्षेनंतर जन्माची अद्दल घडत असेल, पण तिच्या शिक्षेनंतर जन्मच संपतो. ना कायदा काही करू शकत, ना कायद्याचे रक्षक. तुम्हाला हे सगळं विक्रांत माझा सख्खा भाऊ होता, तरीही मी काहीही करू शकले नाही. अहो ताई, तुम्हाला जर एवढी खात्री होती तर मग आधी का नाही बोललात हे सगळं? माझी खात्री असून उपयोग काय? काय सिद्ध करणार आणि कसं सिद्ध करणार? मी तुमच्या बरोबर जे काही केलं त्याची कंप्लेंट जरी करायची ठरवलीत ना, तरी लोक वेड्यात काढतील तुम्हाला. लोकांची परवा या वजलवारनं कधी केली नाही आणि करणार पण नाही. माझा भाऊ गमावलाय म्हणून सांगतेय तुम्हाला. आत्ताच विचार करा, सावध व्हा. तुमचा जीव तुम्ही धोक्यात घालताय. आमच्या रेकॉर्ड्समध्ये सुलेखा राऊत विरुद्धची एक कंप्लेंट होती, त्यातून तुम्हीच सोडवलं ना तिला. भस्मासूर जन्माला घातलाय ताई, भस्मासूर. आणि तोच भस्मासूर आता तुमच्या समोर उभा राहिलाय. शपथ घेताना कायद्याच्या आड येणाऱ्या प्रत्येकाले संपवण्याची शपथ घेऊन आलोय ताई. विक्रांत भोसलेची चूक झाली असेल, आंधळेपणानं पुढे गेला असेल, पण ती चूक मी नाही करणार. कारण वजलवारचा प्रत्येक वार डोलसपणेच असतो. तुम्ही मला एकदा मानसिक शक्तीची झलक दाखवली होती. त्याच शक्तीचा वापर तुम्ही स्वतःला सोडवण्यासाठी, वाचवण्यासाठी पण करू शकला असतात, जो तुम्ही केला नाहीत. तुम्ही मला वेगळी दुनिया दाखवली असेल, तिथले कायदे वेगळे असतील, हत्यारं वेगळी असतील, पण शेवटी लढा तोच आहे ना ताई, चांगल्या विरुद्ध वाईटाचा. आता काय व्हायचं ते होऊ देत, मी मागं नाही हटणार.
बरंच काम राहिलंय अजून. हो, बरंच काम राहिलंय. अजून खूप वेळ लागेल. लागेल. कॉफी आणतेस माझ्याकडे प्लीज. आणते. थँक्यू. आदिनाथ, 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 आदिनाथ. प्रिय शुभ्रा, बरंच काही उरलंय अजून. मनामधलं सारं काही मनात डोकावून पाहायचंय अजून. प्रेम नावाचं गोड वादळ मोकाट मनात वाहायचंय अजून. मनामधला पाऊस रोज पहिला होऊन कोसळतो. त्याच पावसात चिंब व्हायचंय. आज फक्त तुझा हो. थोडासा वेळ आहे. I love you. आज बऱ्याच दिवसानंतर हा एकांत मिळालाय. खूप वाट पाहत होते या क्षणांची. शुभ्रा, आज असं वाटतंय धुवाधार पावसात भिजत राहावं तुझ्या बरोबर. तू आणि मी, बस. आणि रात्रभर पाऊस पडत राहावा.
आणि पाऊस थांबला तर शक्यच नाही. कशावर? माझं कॉन्ट्रॅक्ट आहे त्याच्याबरोबर. मग निघायचं कुठे? एकमेकांच्या पावसात भिजायला. आधी ना. असं किती दिवस भित्र्यासारखं लपून राहायचं? काय अर्थ आहे या जगण्याला? बाकी सगळे मजेत चालतायत आणि मी शिकारी कुत्रे पाठी लागलेल्या असहाय्य प्राण्यासारखी जीव मुठीत घेऊन पळते, कुठेतरी लपते, आधार शोधते. पण म्हणून मी खचणार नाही. मागच्या जन्मापासून माझ्यावर आजवर झालेले अत्याचार, त्या जखमा, अपमान मी विसरणार नाही. यातून होणाऱ्या वेदनाच मला पुन्हा उभं करतील आणि जिंकायची शक्ती देतील. आणि मी जिंकेन. काहीही झालं तरी मीच जिंकेन. I love you, Shubhra. I love you. शुभ्रा, तुझी ही सोबत मला प्रत्येक जन्मात हवी.